आणि नुकसानीनंतरचा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा दुसरा दौरा सुरू झालेला आहे. काय सांग? मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि मला एक सांगायचं की महायुती सरकारनं जे काही नुकसान झालं त्या नुकसानाची आता मदत द्यायला सुरुवात झालेली. पण मला सांगायचं की शेतकऱ्याचं नुकसान हे खूप झालेले आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्याला आजपासून मदत द्यायला सुरुवात झालेली. त्याच्यामुळे शेतकऱ्याला मदत हे सरकार करू राहिलं. उद्धव ठाकरेंचा दौरा का म्हणायचा काय येत आहे तेव्हा? उद्धव साहेबाचा दौरा म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्याच्यामुळे त्याचे दौरे. मला एक सांगायचं, निवडणूक त्यांचा दौरा सुरू झाला का असं समजायचं की आपण आता निवडणुका लागल्या आता काय. कारण विधानसभाच्या निवडणुका लागणार का त्यांचा दौरा सुरू होतो, लोकसभेच्या निवडणुका लागल्या का दौरा सुरू होतो, आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक लागल्या दौरा सुरू झाला. मला एक सांगायचं, निवडणुका लागल्याच्या नंतर त्यांचा दौरा सुरू होतो, मध्यंतरी याचे दौरे बंद होऊन जातात. त्यांच्या दौऱ्याचं नाव आहे दगाबाज. तुम्ही दगाबाजी केली, काहीच दिलं नाही शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, दगाबाज ते म्हणू शकतात, पण शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्षात मदत सुरू झालेली आहे. 32,000 कोटीचं मदत ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रात देण्याचं जाहीर केलं आणि नुसतं जाहीर नाही केलं तर ती मदत द्यायला सुरुवात झालेली. थोडाफार उशीर दिवाळीच्या सुट्ट्यामुळे झाला, पण आता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यात मदत सुरू झालेली. पण त्यांचं सुरुवातच तुमच्या नांदर मतदारसंघातून झालेली, कवठे मतदारसंघातून झालेली आहे आणि ते असं म्हणाले की तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी 20,000 मतदान बाहेरून आणता, आता तरी लाजा वाटू द्या रे शेतकऱ्यांना. आमदाराला लाज वाटते पाहिजे. मला काय म्हणायचं की 20,000 मतदाराचा जे आरोप करतात, तर मला एक सांगायचं की आमचे जे मतदार आहे, जे काही कुठे व्यवसायासाठी गेलेले, कोणी नोकरीसाठी गेलेले, हे मतदार आलेले, हे मतदार आणलेले, बोगस नाही आणलेले. जे मतदार आमचे जे काही कुठं बाकी ठिकाणी गेलेले, कोणी व्यवसायासाठी गेलेले, कोणी नोकरीसाठी, त्यांना आणलेले, त्यांना येण्यासाठी आम्ही आवाहन केलं. आम्ही काही बोगस नाही आणले. आणि बोगस मतदान कसं होईल, त्यांचे बी प्रतिनिधी असतात ना, बोगस कसं होईल. तुम्हाला म्हणाले की लाजा वाटू द्या रे आता तरी शेतकऱ्यांना मदत करा. अरे आम्हाला लाजा वाटायला तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही काय मदत केली हे आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही घोषणा केलेली, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला मदत एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी करण्याचं काम हे महायुती सरकारनं केलेले. घोषणा त्यांनी केल्या, पण ह्या महायुती सरकारनं हे पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे.